खूप छान प्रतिसाद आहे. जनतेचा अपेक्षा केली नव्हती की इतका छान प्रतिसाद आहे आणि नवरा बायकोचं एक कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे. लोकांचं म्हणणं असं आहे की दादा नाही मिळाले, ताई तर घरीच राहतील, दादांनी समस्या नाही ऐकल्या, ताईंना सांगू, ताईंनी लक्ष नाही दिलं, दादांना सांगू, ताई महिलांचा विकास करतील, दादा नगराचा विकास करतील. एक वेगळं कॉम्बिनेशन लोकांना पाहायला मिळते आणि अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जो निर्णय घेतला तो योग्य आहे असं वाटत आहे. जे होईल ते गजानन माऊली करेल, तिचा आशीर्वाद सोबतच आहे. पण जनतेचा प्रतिसाद बघून अजून आम्हाला एक उत्स्फूर्तता मिळालेली आहे पुढील कार्य करायला. मतदारांना काय आव्हान कर? माझं मतदारांना एवढंच आव्हान आहे की येत्या 15 तारखेला जे इलेक्शन होऊ घातलेलं आहे त्या दिवशी मकर संक्रांतीचं वातावरण राहणार आहे. पण एन्जॉय करायचं, सण आहे, फेस्टिवल वर्षात निघतोय, तो एन्जॉय करायचा. पण सगळ्यांनी सकाळी 7:30 ते 5:30 ह्या वेळेवर मतदानाला जायचंच आहे आणि मतदानाला जाताना फक्त मशाल 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 ह्याच 3 बटना दाबायच्या आहेत. 4थी नोटा दाबली तरी चालेल, कुठली दाबा, पण 3 आमच्या दाबा, बाकी तुम्ही तुमचा विचार करा. हीच वेळ आहे खरी परिवर्तनाची आणि तुमच्या एरियातला नगरसेवक निवडायची जो तुमच्या समस्या ऐकेल आणि तुमच्या समस्यांचं निराकरण करेल. बाकी जनता आमची हुशार आहे ते मला दिसूनच राहिलं आहे, म्हणून फक्त मशाल. मी भारतीय जनता पक्षाचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करते की पुन्हा माझ्यावर विश्वास भारतीय जनता पक्षाने दाखवला आणि भारतीय जनता पक्षाच्या त्या विश्वासावर मी नक्कीच खरी उतरून दाखवेल आणि पुन्हा प्रभाग 34मध्ये विकासाची झेप घेऊन आणि विकास आणि समाजसेवा कशी करता येईल जास्तीत जास्त माझा प्रयत्न आहे. मोठ्या प्रमाणात दावेदारी होती, काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, असंतोष आहे. हा तुमचा चयन कशामुळे झाला तुम्हाला असं वाटतंय? कारण की काही लोकांनी, काही वरिष्ठांनी म्हटलं होतं मेरिट बेसिसवर आणि त्यांच्या कामावर हा चयन झालेला. काय वाटतं? जो सर्वे होता गडकरी साहेबांचा, फडणवीस साहेबांचा, आमचे आमदार मोहनभाऊ मते यांचा, त्या सर्वेनुसार जे नाव त्यांना योग्य वाटलं असेल त्याच पद्धतीने पक्षाने विचार केला असेल आणि कोरोनाच्या काळामध्ये 5 वर्ष ते आमचे जे होते निवडून आल्यानंतर, त्याच्यानंतर प्रशासकाचे जे 4 वर्ष होते त्या पूर्ण 9ही वर्ष मी सतत बाहेर होती, जनतेमध्ये होती. त्या कारणास्तव पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला, त्याकरता मी भारतीय जनता पक्षाचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. प्रभाग 34मध्ये प्रशासकीय काळामध्ये काय काय गोंधळ झालेला आहे आणि ते काय तुम्ही विकास काम करणार आहात आणि त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहात पुढे की आता पुढे येत्या काळामध्ये विकासाची जे काही प्रभाग 34मध्ये कामे राहिलेली आहे ते नक्कीच पूर्ण करण्याचं काम मी नक्कीच करेल आणि जे काही अडचणी समाजामध्ये आहे, महिलांना म्हणा, आमचे ज्येष्ठ नागरिक ज्यांना विरंगुळा केंद्र, गार्डन्स चांगले पाहिजे, त्याकरिता नक्कीच मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन.